मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला मोठं गालबोट लागलं। मूर्तीचा तोल नेमका का गेला? मूर्तीच्या स्ट्रक्चरमध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या का? रस्त्यावरली परिस्थितीच ही कारणीभूत ठरली का? आणि एवढ्या मोठ्या मूर्तीच्या वाहतुकीपूर्वी सुरक्षा तपासणी झाली होती का? हे सगळे प्रश्न आज 2 दिवसानंतरही फार मोठ्या स्वरूपात वर आले। आणि या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। भुलेश्वर परिसरात बाप्पाच्या नावाचा जयघोष सुरू होता। ढोल ताशांचा गजर होता, भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। मात्र काही क्षणातच हा आनंद काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दुर्घटनेमध्ये बदलला। भायखळ्याहून तब्बल 22 फूट उंच भुलेश्वरच्या राजाची भव्य मूर्ती भुलेश्वरच्या दिशेनं आणली जात होती। शनिवारी 9:51 सुमारास बलराम मर्चंट रोड, कबूतरखाना, जय अंबे चौक परिसरात अचानक मूर्तींचा तोल गेला आणि क्षणात बाप्पाची भव्य मूर्ती रस्त्यावर कोसळली। उत्सवाचं वातावरण काही क्षणातच आक्रोशात बदललं। मूर्तीखाली अडकलेल्या 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आणि जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं गेलं। मात्र दुर्घटनेमध्ये संकेत नेवशे आणि ब्रिजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला। बाप्पाच्या आगमनासाठी जमलेल्या गर्दीतच 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आम्ही घेऊन आले होते लालबाग अड्ड्याचा, इथे काय नाही होते। आम्ही ठाकुर्डाला आले तो भुलेश्वरमध्ये काय नहीं होते, सगळे शांत होते। तो इथे आले ना तो डायरेक्ट खड्डे आले ना, मूर्ति का बैलेंस बिगड़ा। तो इसके लिए पूरा मूर्ति आगे आया तो हम लोग ने सपोर्ट दिया ना, ऐसा पकड़ा तो बच्चे लोग थे, बड़े 2 भाई थे, इनके ऊपर गिर गया डायरेक्ट। मूर्ती कोसळण्याच्या काही क्षण आधी नेमकं काय घडलं? मूर्ती हलताना आणि तिचा तोल जाताना काही जाणवलं होतं का? रस्त्याची परिस्थिती कशी होती? सुरुवातीला मूर्तींच्या स्ट्रक्चरमधील तांत्रिक त्रुटी, नटबोल्ट किंवा आधार व्यवस्थेसोबत चर्चा झाली। मात्र दुर्घटनेचं नेमकं कारण तपासामधूनच स्पष्ट होणार आहे। मूर्तिकार म्हणून जे आतला रॉड आणि जे बेस असतो जो खालचा, तो मजबूतचं काम झालं पाहिजे। कधी कधी काय होतं, कुठल्या मंडळांचा बजेटचा इश्यू असतो, मग ते बजेटच्या हिशोबाने थोडे लो बजेटच्या मूर्तिकारांकडे जातात, तर तिकडे थोडंसं मटेरियल वगैरे हलकं वापरला जातं, त्या थोडासा असा इश्यू होतो। बाकी असे तुम्ही बघितले असेल तर मुंबईमध्ये मोठे मोठे एवढे चंदनवाडी वगैरे गणपती आहेत, ते इतके मोठे मोठे लेवलला असतात, पण त्यांचा कधी असा इश्यू झालेला नाही। दुसरीकडे दुर्घटनेनंतर रस्त्याच्या स्थितीवरूनही प्रश्न उपस्थित झाले। ज्या मार्गावरून 22 फूट उंच मूर्ती नेली जात होती, तो मार्ग मोठ्या मूर्तीच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित होता का? महापालिकेकडून खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा केला जातोय। मात्र घटनास्थळाच्या परिस्थितीवरून नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मूर्ती कोसळण्याचं कारण काय? स्ट्रक्चरमध्ये तांत्रिक त्रुटी होत्या का? नटबोल्ट किंवा वेल्डिंगमध्ये दोष होता का? रस्त्याची स्थिती कारणीभूत ठरली का? मूर्ती वाहतुकीपूर्वी तांत्रिक तपासणी झाली होती का? सुरक्षा मानकांचं पालन झालं होतं का? जबाबदार कोण? एवढी मोठी तब्बल 22 फूट उंच गणेश मूर्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना सुरक्षेची काळजी घेतली गेली होती का? मूर्तीचा बेस मजबूत होता का? स्ट्रक्चरची तपासणी झाली होती का? वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली व्यवस्था सुरक्षित होती का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूर्ती वाहतुकीपूर्वी तांत्रिक तपासणी केली गेली होती का? हे प्रश्न तपासाच्या केंद्रस्थानी आहेत। काल झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शांततेत आगमन सोहळे पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर काल जी घटना घडली त्यानंतर आज मुंबईमध्ये शांततेत हे आगमन सोहळे होत आहेत आणि गणरायाचं आगमन करताना मंडळानेही खास काळजी घेतलेली आहे। आपण पाहू शकतो बेल्टच्या माध्यमातून हा गणपती जो आहे तो बांधण्यात आलेला दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर ही काळजी मंडळांकडून आता घेण्यात येताना पाहायला मिळतं, कारण की मुंबईमध्ये उंच उंच गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि या मूर्तींच्या आगमन सोहळ्यादरम्यान दुर्घटना होऊ नये पुन्हा कोणतीही, त्यामुळे मंडळांकडूनही काळजी घेताना पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिका वेळोवेळी रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा करते, मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर भुलेश्वरचा जो हा रस्ता आहे त्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहे आणि त्याचमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप इथले स्थानिक नागरिक, रहिवासी आणि आगमनाच्या वेळी जे भक्त उपस्थित होते प्रत्यक्षदर्शी ते करतायत। मूर्ती बनवायला कोणाचीच हरकत नाहीये, पण भौगोलिक परिस्थितीचा सुद्धा एक साधारण तुम्ही अभ्यास केला पाहिजे। आपण किती फुटाची मूर्ती आपल्या आगमन करून आपल्या मंडपापर्यंत घेऊन जाऊ शकतो, मध्ये कोणकोणते अडथळे येऊ शकतात, म्हणजे झाडांचे म्हणा, जे आता काय मोठमोठी उड्डाणपुलं झालेली आहेत,
त्याच्या खालून आपली मूर्ती जाऊ शकते का, या सगळ्यांचा पहिला अभ्यास करा आणि त्यानंतर आपल्या मूर्तीची जी काय उंची आहे ती आपण फिक्स करा. ही दुर्घटना फक्त एक अपघात म्हणून सोडून चालणार नाहीये, कारण 2 कुटुंबांनी आपले सदस्य गमावले, 5 जण जखमी झाले. म्हणूनच आता जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. ही जबाबदारी नक्की आहे कोणाची? मूर्ती तयार करणाऱ्याची, वाहतूक करणाऱ्याची, मंडळाची की मार्ग सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाची? दोष नेमका कोणाचा हे तपासातून समोर यायलाच हवं. तसंच या घटनेचा परिणाम रविवारच्या आगमन सोहळ्यावरही जाणवला. पण तरी सुद्धा प्रश्न हा निर्माण झालाय की हे सगळंच टाळता आलं असतं का? यापुढे टाळता येईल का, की कदाचित यालाही निर्बंध असावेत? शिल्पा नरवडेसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.